नमस्कार, मी रोहिणी. आज तुमच्यासोबत शेअर करत आहे चिकन बिर्याणी. त्यासाठी 1 किलो चिकन घेतलेलं आहे इथं आणि बिरस्तासाठी 1 किलो कांदा घेतलेला आहे. कांद्यात आपण इथं एक लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबू पिळला ना तर कांद्याला कलर चांगला येतो. आता लिंबू टाकून घेतले आपण, मीठ टाकून घेऊया आपण आणि चांगलं चोळून घ्यायचं. मीठ आणि लिंबू टाकून चोळून थोडा वेळ जर कपड्यावर ठेवला ना कांदा, तर त्यातलं पाणी पण थोडं निघून जातं आणि कांदा लवकर तळला जातो. बिर्याणीसाठी इथं तांदूळ घेतलेला आहे मी 1 किलो. तुम्ही 1.5 किलो घेतला तरी चालेल. 1 किलो चिकनमध्ये 1.5 किलो तांदूळ होतो. तांदूळ पण आपण अर्धा तास स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवणार आहोत. नंतर आपण इथे चिकन स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहे. आता आपण इथे चिकन मॅरिनेशनसाठी तयार करून घेऊया. आपण ज्या पातेल्यात बिर्याणी वगैरे करणार आहोत ना, त्याच पातेल्यात चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं. चिकन टाकून घेतलंय सगळं. 1 वाटी दही घेतलेले आहे. आता जो बिरिस्त्यासाठी कांदा तळलेला होता ना, त्यातला पाऊण भाग आपण कांदा नंतर वरतून टाकण्यासाठी ठेवणार आहे. बाकी सगळा कांदा आपण टाकून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट, हळद पावडर, बिर्याणी मसाला, शहाजिरे टाकून घेतले, 2 तमालपत्र. तुम्हाला जर गरम मसाले जास्त आवडत असेल ना, तर तुम्ही यात क्वांटिटी गरम मसाल्याची वाढवू शकता. कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतली आहे आणि पुदिना पण बारीक चिरून घेतलेला आहे. आता हे सगळं आपण चांगलं चिकनला चोळून घेऊया. एकदम चांगलं सगळं चिकनला लागलं पाहिजे मटेरियल. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मीठ राहिलं होतं टाकायचं, चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण. तुम्हाला जर मिरची पावडर वगैरे टाकायची असेल तर टाकू शकता. मी फक्त इथं बिर्याणी मसाला वापरलेला आहे, मिरची पावडर वगैरे काही टाकलेले नाही. आणि आपण जे बिरिस्ता तळलेलं जे तेल आहे ना आपलं, तेच टाकून घेणार आहे. एक वाटी तेल टाकून घेतलेले आहे मी. तेल जर गरम असेल तर चमच्याने वगैरे हलवू शकता. तेल टाकून मी कालवून घेतले आणि आता आपण अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवणार आहे चिकन साईडला मॅरिनेशनसाठी. आपण तिकडे चिकन मॅरिनेशन होईपर्यंत मी इकडं भातासाठी पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी. आता त्याच्यात तांदूळ टाकून घेतलेले आहेत. पाण्यामध्ये मी पहिले उकळायला पाणी ठेवताना मीठ, तमालपत्र, एका लिंबाचा रस आणि जे लिंबू राहिलेले आहे ना ते 4 ते 5 लवंगा, दालचिनी आणि आपली हिरवी विलायची, शहाजिरं हे सगळं पाणी उकळायला टाकून ठेवलं होतं. त्याला उकळी आली ना पाण्याला, तेव्हा काढू शकता किंवा नंतर आता भात झाला आहे ना आपला अर्धवट, तेव्हा हे सगळं मटेरियल काढून घेतलेलं आहे. आता उकळी आल्यानंतर आपला इथं अर्धा तांदूळ शिजलेला आहे. सगळे गरम मसाले टाकलेले आता काढून घेतलेले आहेत. गरम मसाले जर तुम्हाला आवडत असेल तर राहून द्या, नसेल आवडत तर काढले तरी चालतात. आता आपण तांदळातलं पाणी काढून घेऊया. भाताला जेव्हा आपण पाणी ठेवतो ना त्याला चांगली उकळी येऊन द्यायची, खळखळ उकळी आली आणि तांदूळ सोडला ना पटकन शिजतो. अर्धवट शिजवायचं. इथं सगळं पाणी मी काढून घेते. बघा सगळं पाणी काढून घेतलं. थोडंफार राहिलं ते पण आपल्याला जर थोडंसं पाणी ठेवायचं, पूर्ण पण सुक्का नाही करायचं तांदूळ, जेणेकरून थोडं मॉइश्चर राहून द्यायचं. तमालपत्र पण मी काढून घेतलेले कारण आपण बिर्याणीत टाकलेले चिकन मॅरिनेशनसाठी. आता इथं आपण पाहूया आपलं चिकन मॅरिनेशन झालेलं आहे. मस्त झालं. आता बघा पाऊण तास ठेवलं होतं मी. थोडंसं हलवून घेऊया परत.
मला जर एक्स्ट्राचे मसाले याच्यात कालवायचे असेल वरतून आपण चालवू शकतो. आता आपण इथे गॅसवर ठेवले 10 ते 15 मिनिटं आपण शिजवून घेतले चिकन गॅसवर आणि मग तांदूळ टाकलेला आहे. डायरेक्ट चिकन तसंच ठेवून टाकायचे नाही तांदूळ, नाहीतर एवढं लगेच शिजणार नाही. त्यामुळे 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतले आणि त्याच्यानंतर वरून तांदळाचा लेअर दिलेला आहे. आता आपण त्याच्यावर जो कांदा ठेवला होता ना राहिलेला तो टाकून घेऊया सगळा. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला थोडा पुदिना हे टाकून घेऊन झाकण ठेवूया. झाकण जर तुमचं पॅक असेल ना नाही तर 3 चमचे साजूक तूप टाकून घेतले. तुमच्याकडे जर केशर असेल तर केशरचं थोडं पाणी पण टाकलं तरी चालेल आणि नंतर मग साजूक तूप टाकून घ्यायचं. आता झाकण ठेवून घेतलं. माझं झाकण थोडं सैल आहे त्याच्यामुळं मी कडेने पीठ लावणार आहे. म्हणजे झाकण जर पॅक असेल तर फक्त वजनदार वस्तू ठेवली तरी चालेल. आता मी एक अर्धा तास बिर्याणी ठेवली होती. पहिले मी 15 मिनिटं चिकन शिजवून घेतलं होतं आणि त्यानंतर खाली तवा ठेवलेला आहे आणि नंतर अर्धा तास ठेवलेलं आहे. आता आपण जे साईडला पीठ लावलेलं आहे ते मी थोडं थोडं काढून घेतलं. आता झाकण उघडून ठेवूया. आता आपली बिर्याणी तशी झालेलीच आहे. बिर्याणी आता झाली. झाकण काढून घेऊया आपण साईडला. इथे ना कोळसा ठेवला आणि त्याच्यावर 1 चमचा तूप टाकून झाकण ठेवलंय. परत 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून वजन चाळून द्यायचं. परत आता परत 3 मिनिटांनी वजन काढलं. आता आपण परत खोलून घेऊया. बघा काय मस्त धूर झालाय आपला. आपण झाकण काढून घेऊया. डिश काढून घेऊया. बिर्याणी सर्व करून घेऊया. आपली चिकन बिर्याणी तयार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.